हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुलसी हर
म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख हरे राम कृष्ण
करारी बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका करारी बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका
करू नका काही संत संग जरा, देव येईल घरा चोजवीत. दुःखाचे ते किणे जाईल बापा सारे, 84चे फेरे चुकती. करू नका काही संत संग जरा, देव येईल घरा चोजवी. सकयाची संती लागताची पायी, जन्म मरण पायी विसर. करू नका काही संत संग धरा, देव येईल घरा सोजवीत. पांडुरंगा करू नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी. आद्य त्रिजननी देवाची, जगत उद्धार लागी धरिला अवतार. मिरविला बडिवार सिद्धाईचा, ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वादितं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्षभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षाणां अज्ञानदानख्य दक्षं. कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्वान् वरिष्ठं. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद भगवान, सद्गुरु समर्थ संत रामदास भगवान की जय. जयांची केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशु. मणे निवृत्ती दासु अवधारी तुझी. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे समर्था तुमचे पाय दोन्ही. तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. तेथे श्रीपादा तुमचे पाय दोन्ही. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडिते कथे काळी, आपण असावे जवळी. विठाला विठा. करारे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. करू नका काही संत संग धरा, देव येईल घरा चोजवीत. प्रस्तुत आज या दुःखद वातावरणामध्ये निवडून घेतलेला अभंग आपल्या पवित्र मालिकेतील 5वे व्यक्तिमत्व विदेई शांतामाई महाराज, जिल्हा सोलापूर, तालुका करमाळा, गावाचं नाव निंबोरा.
आज सर्व नामधारकांना ताईचा श्री साष्टांग दंडवत. ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ सगळ्यांच्या चरणाशी नमस्कार करते. भाऊ, आज पुण्यस्मरणाचा दिवस. फराड या कुटुंबावरती गेल्या मागच्या वर्षी आभाळ फाटलं आणि घरातलं आराध्य दैवत आई सौभाग्यवती मनीषा बाळाराम फराड यांना देवाज्ञा झाली. माईला वर्ष पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आपण जमल्या जनार्दन. त्यातल्या त्यात अजून 20 दिवसापूर्वी लेकरांना निरोप घेतला. हरिभक्ती पारायण स्वस्तिक दशरथ काळोखे. बघा, जीव जन्माला येतो पण न जाणे का. इकाळा नळाच्या तोंडी टाकली लोणियांची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. कोण दिवस येईल कैसा नाही देहा. बघा, तुम्ही आपण मनुष्य जीवनामध्ये आलो काय कोण जाणे. फराळ परिवारानं निमंत्रित केलं. गणेश भाऊ काळोख्यांचा फोन आला, ताई तुम्हाला यावं लागेल, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, पाडव्याच्या संध्याकाळी 7 ते 9. भाऊराजा जमतं ना. भाऊंकडनं निरोप आला, ताईला यावं लागलं. पण इथं आल्यानंतर लेकराचं माहीत झालं. ही गोष्ट बाकीच्यांना नाही कळणार, पण जिचा उदरी लेकरू येताना जन्माला, जिनं 32 धारेचं दूध पाजलं असतं, रक्ताचं पाणी करून जिनं पाजलं असतं ना, तिला ती गोष्ट कळते. आपल्यासारख्यांना नाही कळणार. त्या बापाला नाहीला त्या गोष्टीचं दुःख असतं, त्या आईचं त्या लेकरांना दुःख असतं. फराळ परिवार जयेंद्रभाऊ बाळाराम एकनाथ फराळ, जयेंद्रभाऊ बाळाराम, महेंद्र बाळाराम, प्रतीक्षा राकेश भोईर, माधुरी बाळाजी वारिंगे, शिवाजी एकनाथ फराळ, राज शिवाजी, प्रणव शिवाजी, प्रांजल शिवाजी, संपूर्ण फराळ परिवार, त्यातले त्यात काळोखे, कालेकर आणि ठाकरे परिवार, समस्त पागड्याचा पाडा. आणि या परिवारामुळे तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन ताईला. भाऊराजा, खरंच आपण भाग्यवान आहेत. आपण राम अवतारामध्ये वांद्र होतो म्हणून कलियुगामध्ये श्रीमद सच्चिदानंद संत श्रीपावांचा हा बोध जीवनामध्ये आला. आपण द्वापर युगामध्ये गोपालकृष्णाचे गाई वासरं गवडणी पायाखालची धूळ असू तेव्हा हा बोध आपल्यापर्यंत पोचवला गेला. कलियुगाच्या बाउंड्रीवर संत श्रीपावबा, संत रामदेवबा यांच्या निमित्तानं जन्मोजन्मांतराची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे, समागम घडे संताचा. विठाल विठाल.
येताना आपण दुःख घेऊन आलो. किती वेळा जन्म यावे, किती वावे फजी, किती वावे फजी, अनंत जन्माच्या अनंत कर्मानंत कर्माच्या अनंत वासना. पाठीमागं एवढं मोठं भयानक डेंजर की कोटी वेळा जन्म आणि कोटी वेळा मरण एक योनीमध्ये. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग कुठेतरी मग लागे वारा. कुठेतरी निमे पाप पुण्य समसमान झालं तेव्हा कुठेतरी. एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. बोलायला काही वाटत नाही आम्हाला, बोलायला काही वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये बोलणाऱ्यांना माहीत नाही अजून, पण तुम्ही आपण भाग्यवान, तुम्ही आपण भाग्यवान. आदरणीय पूजनीय श्रीमंत सद्गुरू ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपा बाबा, आदरणीय पूजनीय सच्चिदानंद रामदास बाबा, आदरणीय पूजनीय सच्चिदानंद नाना बाबा, या त्रिवेणी संगमामुळे तुमच्या आपल्या जीवनामध्ये महत्त्व आलं प्रकाश बाबा. ही सामान्य गोष्ट नाही. आणि या गंगेत आपण न्हावून निघालो तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टी कळायला लागल्या, नाहीतर काय कोण जाणे. मज बाजार आहे बा म्हणायचे. 99% बाजार आहे महाराष्ट्रात. बोलणाऱ्यालाच शब्द कळत नाही, ऐकणाऱ्यांची कुठे वाट लागणार आहे. बोलणाऱ्याला शब्द कळत नाही, अजून सुद्धा बोलणाऱ्यालाच कळत नाही, तर ऐकणाऱ्यांची काय वाट लागल. विडाला विडाला पण बरं झालं ताईच्याही जीवनामध्ये 2000 वर्षाचा पर्वकाळ आदरणीय पूजनीय सच्चिदानंद ब्रह्ममूर्ती धनराजी बाबा जीवनामध्ये आले आणि ताईपर्यंत हे वर्म आलं. ताई, अगं भगवंतानं पाठवलं काहीतरी करण्याकरता. घर दार शेती बाळं लेकरं बाळं सगळे करतात, सगळे करतात, पण अजून काहीतरी याच्या पुढे काहीतरी करणे आहे. ज्या कामासाठी देवानं पाठवलं ते काम आपल्याला करायचं. आणि जर का ते आपण काम केलं नाही, जन्म येवो निकाय के जीवनामध्ये जाणता लाभायला पाहिजे. आणि जोपर्यंत जाणता जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत जीव रेंजमध्ये येत. जीवनामध्ये जाणत्याची गरज आहे, जाणत्याची गरज आहे. भाऊ ताई ऐका, ज्यांच्यापर्यंत विषय आला असेल त्यांनी अंतर्मुख व्हायचं. ज्यांच्यापर्यंत आले नसतील, मार्ग आला नसेल, त्यांनी अंतकरणाचे कान उघडे करायचे, बाह्यरंगाचे कान बंद करायचे, म्हणजे विषय कळेन. विठाला विठाला शिवाजीराव पंत आला सिकोटोनी बा जाशी कोणी
मद होई बापा काळ लागला से मापा. घराचा पत्ता मिळाला आपण आपल्या घरात जायचं. पत्ता मिळाला नसेल तर अंतकरणाचे कान उघडे करायचे. खरं असतं का ओ. पावसाळ्यातला पाऊस समुद्रातून येतो आणि समुद्रातच जातो. माहिती ना सगळ्यांना. तुम्ही समुद्रा शेजारची माणसं आहेत. पावसाळ्यातला पाऊस समुद्रातून येतो. बया 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 कशी काय येतो सांगते. ऐका व्यवस्थित. विडाला विडाला समुद्राच्या पोटामध्ये वनमाळ नावाचा अग्नी. अग्नीचा दाह, 25% पाण्याची वाफ, हवेचा संपर्क झाला. उडत उडत हवेमध्ये जोपर्यंत तो हवा आहे तोपर्यंत वाफेत रूपांतर. अवकाश नावाचा एरिया लागला. त्या ठिकाणी बाष्पीभवन होतं म्हणजे रासायनिक क्रिया होते. बाष्पीभवन झाल्यानंतर हवेमध्ये बदल होतो. बदल झाल्यानंतर ढग निर्माण होतात. ढग निर्माण झाले का वातावरणानुसार ढगाला ढग झाले म्हणजे जडपणा येतो. जडपणा आला म्हणजे परत खाली येतात. खाली आल्यानंतर परत हवेच्या संपर्कात आले का ढग उडत 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 कालमानाच्या दाबाच्या पट्ट्यानुसार. शब्द व्यवस्थित ऐकायचा कथबी नाही. कालमानाच्या दाबाच्या पट्ट्यानुसार ढगाला ढग आदळला. घर्षणाची क्रिया झाली. पाऊस रपानं खाली येतो. येणारा पाऊस छतावरनं जमिनीतनं नालीतनं डबक्यातनं वाहत पाणी गावाबाहेर नदीमध्ये. नदीतून वाहत पाणी लहान नदीतनं मोठ्या नदीतनं अजून मोठ्या नदीत वाहत दर्या खोऱ्या पाड पर्वत नदी नाले वाहत पाणी कुठे जातं समुद्रात. आलं कुठून तुम्ही. आपण कुठून आलो भाग्यवान तुम्ही. माहीत झालं म्हणून आलो. देवापासून जायचं देवापर्यंत. पण जीवनामध्ये खऱ्या संताची गाठ लागन. जोपर्यंत खऱ्या संताची गाठ मिळत नाही तोपर्यंत आपला पत्ता गावत नाही. विडाला या वातावरणामध्ये लय अवघड आहे बरं. संसार दुःख मुळ चहुकडे इंगळ. भाऊ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोधी लोभक्षुनी पाठी लागली वडाळ. कौन मी शरण जाऊ दृष्टी देईबा निर्मळ. धर्म जागो सदैवाचा जीवा पर उपकारी. वाटतं माणसाला पण काय करू. माता पिता बंधू बहिणी कोणी न पोती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हित सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. ताईवर भीतून आलं बरं. 2019 31 डिसेंबर. विडाला मालकानं जागेवर निरोप घेतला आणि ताई 21 दिवस कोम्यामध्ये. किती दिवस. पण तुमचे दर्शन घडणार होतं ना म्हणून तुमच्या पुढे आणलं माझ्या बाबांनी. विडाला तेथे कोणी सोडविना
लागो सदैवाचा जीवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी सद्गुरुनाथ महाराज मरणा आधी सावध व्हावे मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया. बघा आमच्या शांतामाई 1890चा पर्व काळ 1890चा पर्व काळ कोळी या जातीत जन्म झाला. 18 विश्व दारिद्र्य 3 लेकरांची आई श्रीमंताकडे रेड्याच्या पाठीवर पकाल टाकायची विहिरीतनं पाणी काढायचं आणि श्रीमंताकडे पाणी भरायचं. निंबोरात साडेगाव 7 ते 8 किलोमीटर अंतर गावाचं. एवढ्या लांब पायी पायी जायचं श्रीमंताकडे पाणी भरायचं. मोबदला कालवण आणि भाकरी घ्यायच्या आणि लेकरांना खाऊ घालण्याकरता उदरनिर्वाह लेकरांकरता आणायचं. पण जीवनामध्ये श्रीमंताची गाठभेट झाली आणि त्या गाठभेटीनं परिणाम केला. कशी मोहीने गातली गुरुना कशी मोहीने गातली गुरुना मला काय कोण जाणे. शांता तुला जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीला चित्ताशी वरावं लागेल. त्या गोष्टीला त्या नामाला चित्ताला वरावं लागेल. चित्ताशी लगीन लावावं लागेल आणि चित्ताशी लगीन लागलं मग जमन. जोपर्यंत चित्ताशी लग्न लागत नाही. बघा आमचे नामदेवराय काय सांगतात. विसोबानं लग्न लावलं खेचर स्वामींनी नामदेवाचं लगीन लावलं चित्ताशी. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून खरा हेची एक तुम्हा मागतो मी दातारा.
खुंटली जाणीव काही बोलण्याची आता, कराल तैसी करा प्रभू बाळाची चिंता, हीच एक तुम्हा मागतो मी दातारा. चित्ताशी लगीन लावावं लागतं बरं. जोपर्यंत चित्ताशी लगीन लागत नाही तोपर्यंत जमत. हां, चित्ताशी लगीन लागलं वेळ लागत नाही. देवबाग किती इंद्रिय विषय विसरती, ते स्वभाव प्रचिती प्रगट होय विढाला विढाला. कारण की आपण एका जन्माचं गबाळ सोबत घेऊन नाही आलो. एका जन्माचं नाही, कोट्यावधी जन्माचं गबाळ आपण सोबत घेऊन आलो. प्रारब्ध संचित आणि क्रियामान. संताच्या कृपेनं संचित बाद होतं, क्रियामान समजून जातं, पण प्रारब्ध बाकी राहतं. विडाला विडाला. पण प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटका नाही. याच्यासाठी स्वतःची ओळख करावी लागेल. आहे मी हा कोण करावा विचार. याच्याकरता स्वतःला ओळखावं लागेल. याच्याकरता हरीचं साधन करावं लागेल. हरीचं साधन नाहीतर सुटका नाही. समजून घेतलं तर ठीक सुटका, आणि समजून घेतलं नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जननम, पुनरपि जननी जयनी जयनम, पुनरपि जननी जननी जयनम. पुन्हा पुन्हा दुःख भोगण्यासाठी भगवंतानं स्पेशल लिस्ट लास्ट जन्म दिला. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. हा, गोल्डन चान्स तुमच्या आपल्या हातात आलेला आहे. वै माई, हा शेवटचा जन्म, हा फक्त एकदाच मिळतो. समजून घेतलं तर सुटका होते, आणि नाही जर समजलं तर परत कोट्यवधी जन्माच्या दुःखामध्ये फिरावं लागतं. वर्मा फेरा म्हणून माई विनंती करतात. पुन्हा पुन्हा सांगतात, बाप म्हणून सांगतात, करा रे बापानो साधन हरी.
वेळ थोडी सोंगपार. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे का. चांबड्याच्या डोळ्यानं जे दिसतं ते सगळं नाशवंताला कारणीभूत आहे. कारण की बघणारेच चांबड्याचे आहेत, बघणारे नाशिवंत आहेत. बघणारे जे आहेत तेच नाशिवंत आहेत. त्यांच्याकडनं जेवढं जेवढं दिसतं तेवढं सगळं नाशिवंताला कारणीभूत आहे. जी गोष्ट दिसत नाही ती गोष्ट त्रिवार सत्य आहे. विठाला विठाला 1400 वर्ष याच्या योग्याला आमच्या माई सांगतात. मुक्ताताई महाराज ज्ञानोबाच्या भगिनी 1400 वर्षाच्या योगाला सांगतात. काय लावला कुटाना कोण जाणे. का रे आता ये मेलेली माणसं जिवंत करतो, परत मरणार नाहीत का रे. परत मरणार नाहीत का. मग परत जर मरायचीत मग हा खेळ खंडोबा कशासाठी करायचा. एवढा कशासाठी करायचं नेमकं. एवढा डोळे झाकून बसतो, उघडतो तेव्हा एक जिवंत होतो. कशासाठी 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 नेमकं. जे जिवंत करतात त्याला ते मरणार नाहीत का. मरते ना मग कुठं ना करूच नको ना कागा, करूच नको. चांगदेवाला फटका बसला. माई तेवढा शब्द बोलून पाठीमागं निघून आल्या. आपल्या लवाजमा घेऊन चांगदेव राजा त्यांच्या भेटीला चाललेत. आता चांगदेवाचा लवाजमा तुम्हाला चांगला माहिती आहे. घोडे हाती शिष्य हजारोनी समाज पाठीमाग. लेकरांना निरोप लागला. ते महाराज तुमच्या भेटी करता येऊ राहिले, तुम्हाला जावं लागल. निवृत्ती म्हणतो नान्याना, अरे जावं लागन. म्हणले भाऊ जावं लागन. दादाने सांगितलं. चौघ भावंड पुढं आले. आता त्यांचा लवाजमा बघितला. बघितल्यानंतर आता माऊली म्हणतात दादा ते तर घोडेनी हातीनी अंबारीनी बापरे बापरे बापरे. आता त्यांच्या भेटीला आपला तर पत्ताही लागणार नाही. म्हणलं ज्ञाना काळजी करू नको, ज्ञाना काळजी करू नको, होईल सगळे व्यवस्थित, तुला सगळं जमतं. ज्ञाना तुला सगळं जमतं. नेमकं काय दादा. तुला सगळं जमतं. म्हणलं या माईला सांग, या माईला सांग. ओय माई माझ्या ज्ञानाचं ऐका, ते काय सांगतं बघा. दादांचं बोलणं माऊलीनं मनावर घेतलं आणि साष्टांग दंडवत घातला भाऊंच्या पायावर. निवृत्तीच्या पाया पडलेत. दादा डोक्यावर हात ठेवा. डोक्यावर हात ठेवला आणि माईला सांगितलं. माईंच्या जवळ गेलेत. माईला हात लावला. स्पर्श कृपा झाली. बघा संताची स्पर्श कृपा कशी काम करते. स्पर्श कृपा झाल्यानंतर माईला आदेश केला. ओय माई माझे दादा सांगतात तर तुम्हाला चालावं लागेल, चालावं लागेल. म्हणला मुक्ते इकडे ये, सोपा नाही इकडे ये. दादा या बरं बसा. सगळे भावंड त्याच्यावर बसले आणि माईला ऑर्डर केली. ओय माई चला. चालविली जड भिंत, हरली चागयाची भ्रांत, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. सद्गुरुनाथ महाराज की जय. संतन की संग लाग रे तेरी आची बात. तेरी आची
गोपाल रे आता ते दृश्य बघितलं ना चांगदेवनं ते दृश्य बघितलं, त्याला त्याची लाज वाटली, खाली उतरला आणि पळत पळत माऊलींच्या पाया पडतो. माऊली मला माफ करा, माऊली मला माफ करा, मला माफ करा. उतरले खाली, घर झोपडीत आले. चांगदेव पायी पायी पाठीमागणं. तर शिष्यांचा राडा कुणीकडे गेला त्याला काही शुद्धी नाही अजिबात. पाठीमागं चांगदेव पळत पळत आले. आल्यानंतर सांगितलं, म्हणला माऊली ते काय तुमचं काय ते सांगा ना मला. वय म्हणला काका तुमच्या आईला सांगा, त्यांचं काम आहे ते, माझं नाही, त्यांचं काम आहे ते. मुक्ताबाईकडे पाठवलं. मुक्ताबाई 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधिविना शेन वाढवला. नाही रे गुरुमंत्र, नाही उपदेश, परमार्थाशी दोष लाविला. माई म्हणून तर आलो तुमच्यापर्यंत, म्हणून तर आलो ना. काका बसा. बसल्यानंतर माईनं डोक्यावरती हात ठेवला आणि तुमचा अनुग्रह सांगितला. तुमचा अनुग्रह चांगदेवाच्या कानात. किती भाग्यवान आहेत आपण. वशिष्ठानं रामाला जे सांगितलं ते, संदीपनं कृष्णाला जे सांगितलं ते तुमच्या गुरुदेवांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. किती भाग्यवान, किती भाग्यवान, किती भाग्यवान. तुमच्या आपल्या भाग्याला पारावर नाही, पण आम्ही लक्ष देत नाही. आमचं त्याच्याकडे लक्ष, आम्ही गमत बघतो. हां, आमचे दिवस 12 तास आमचे डोळे उघडे असतात. 12 तास डोळे उघडे असतात. आम्ही आमच्या घरात जायला तयारच नाही. तर कीर्तनाच्या सुरुवातीला ताईने सांगितलं, बरं तुम्ही तुमच्या घरात जा. आम्ही डोळे उघडून बघतो. आता घरात जायला डोळे उघडे ठेवायला लागतात का? विठाला विठाला चांगदेवाला रीत सांगितली. सांग्या बाबा डोळे झाकून सांगितलं, आतमध्ये पा. येणारा आत बघ जरा, येणारा ताई येणारा आत बघ जरा. जीव हा खरा तू नव्हे रे माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. कानी जे फिरले डोळा ते उगवले, व्यापक भरिले तोची हरी. सद्गुरुनाथ महाराज की. गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा. अरे माय बाप, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा. गुरुने भाव गेला सारा, देव भाव गेला सारा, देव भाव गेला सारा, देव भाव गेला सारा, देव भाव गेला सारा. गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा. सद्गुरुनाथ भगवान की.
चांगदेवानं आईचं सांगितलं ऐकलं बरं. चांगदेवानं ऐकलं बरं. आणि चांगदेवाची स्थिती झाली तैशे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विका भरे जव कठीण पण विरे अहम भावाचे अंतरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उबिली गुडी. आज पाडव्याचा दिवस आहे बघा. पाडवा बाह्य रोमांच उबिली गुडी आत्मानुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाय. धन्य श्रीपाद मुरारे होयान दुनिया के धन्य श्रीपाद मुरारे होया दुनिया के लेवा. दुनिया के लेवा वरे दुनिया के लेवा ऐसा सात्विकाही आठावा परस्परे करीत असे येवा तेत ब्रह्मानंदाची जीवा राणी व पावली गोपाल कृष्ण भगवान की जय. यास व्हायलाच पाहिजे का? अवस्था व्हायलाच पाहिजे का? जोपर्यंत अवस्था होत नाही तोपर्यंत देहाचा विसर पडत जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही आपल्याला जाणीव होत आपल्याला जाणीव होण्याकरता देहाचा विसर पडणं गरजेचं आहे. देवाता ऐसा
देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ. तुम्हाला भूक लागते का? ऐ ताई, शेवटची ताई, तुम्हाला भूक लागते का? भूक बाजारातून आणतात का गावावरून आणतात? भूक का आतून लागते? हा बरोबर आहे ना. ज्याच्यामुळे भूक लागते त्याला देव म्हणतात. विठाला तुम्हाला तहान लागते का? आतून लागते का बाजारातून आणावी लागते? आतून. ज्याच्यामुळे तहान लागते त्याला देव म्हणतात. तुमच्यातून देव बाजूला होऊन जाऊ द्या. प्रेताला तहान लागते का? नाही. मडेला भूक लागते का? नाही. मडेला पाय लावा बरं. तुम्ही मड म्हणता का? मला का पाय लावला? मला काय पाय मारला? मड म्हणता का? जिवंत माणसाला पाय लागू दे बरं. अनासाया मुद्दाम म्हणून नाही, अनासाया. आमच्याकडचं सांगते, तुमच्याकडचं नाही. तू नका फुटी घ्या. तुमला कथा घास नाही. आय 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 तुमले कथा घास नाही. बर, आतली भूक भागावी याच्याकरता काय करावं लागतं? आतली भूक भागावी याच्याकरता काय करावं लागतं? जेवावं लागतं. जेवावं लागतं. मग जसं आहे तसं खाता का त्याला काही संस्कार करावे लागतात? अग्निसंस्कार करावे लागतात. त्या अन्नाला परिपक्वता आणावी लागते. बघा, मग अग्निकुंडे बीजे घातली, ती केवी अंकुरदशी मुकली. हो, अंकुरदशी जेवी मुकली, फळ तिची मजर पिले शुभाशुभ. अगा कर्मी जे उरावे, तई सुख दुःखी फळावे, तया ते भोगावे यावे देह एका. तेच उगाणले मज कर्म, तेव्हाची पुसले जन्म आणि मरण. जन्मावसवे श्रम वर्षिले गेले. बर, ओय माई, तुम्ही स्वयंपाक, मी यांना नाही विचारत, तुम्हाला विचारते. तुम्ही स्वयंपाक करताना तांदळाच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, चपाती गव्हाच्या. बर, गहू दळावे लागतात. दळून पीठ आणावं लागतं. आणलेलं पीठ चाळून डब्यात टाकावं लागतं. डब्यातलं पीठ काढून त्याचा उंडा करावा लागतो. कणिक करावी लागते. कणिक करून उंडा करतात. उंडा करून लाटतात परत पोळपाटवरती. आकार दिल्यानंतर गरम गरम ताव्यात टाकता का गार ताव्यात? तुमच्याकडे काय पद्धत आहे? कीर्तन आहे ताई, हे कीर्तन आहे. ओ, तीन पाठ जेवणाचा विषय. दिवसातून 3दा चरतो माणूस. चरतो सामान्य गोष्ट नाही. जेवणाचा विषय 3 पाठ भूक भागवायची आपल्याला. दिवसातून 3 वेळा खातो माणूस. तर जेवायचा विषय जर परिपक्वतेचा आहे, माझी देवाची भक्ती, कथन कथन मन म्हणतात. येळा सलगी मखाडा असे ववायने त्याला विठाला काही नाही होत. म्हटला मार घालायची, भूक लावायचा, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या, रामकृष्ण हरी म्हणायचं. बस झालं, बस 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 बस. हा, माय नामदेवराय सांगतात बघा, तीर्थाटन करशी कापडीचं ओशी. रात्री ऐकलं ना? वैष्णव विठाला विठाला नाम म्हणे नाम केशवाचे घे. नाम म्हणे नाम केशवाचे घे. नाम म्हणे नाम केशवाचे घे. वैष्णव केशवाचे
तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या. बघा चांगदेवाची काय स्थिती. चांगदेव म्हणतो आजी जन्म आलो, आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो 1400 वर्षाचा योगी आणि 7 वर्षाचं लेकरू, 7 वर्षाचं लेकरू. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, असं व्हावंच लागतं. ओ ताई, तुम्ही तव्याला अगोदर तापवते, तुम्हाला असं वाटलं ताईला विसर पडून गेला. तावाला लाल बुंद तापवल्यानंतर तापलेला तापला का नाही असं पण बघत असं पण बघत हा. हे बघा ग्लासात पाणी असतं. सामान्य गोष्ट नाही भाऊ. ताई ते म्हणायचे ना, इथलं सोपाने बर तपलं. आता दोघी अंग शिजवल्यानंतर पोळी काढता का पोळीला पापोडा येऊन द्यावा लागतो. जोपर्यंत पोळीला पापोडा येत नाही तोपर्यंत ती खमंग रुचकर बनत परिपक्व दशेला येत. जसंच चपातीचं आहे तसंच भाकरीचं पण आहे. दोघी अंग शिजवल्यानंतर परत तिला तिसऱ्या अंगाला परत पलटावं लागतं. आणि जोपर्यंत पापोडा येत नाही परिपूर्ण काठोकाठ थोडंसं करायचं ना तरी मायाशी उलटी बागा जागो तो बागशी जळा जागो बोलता मतलब येत बरं. या त्यातले काठोकाठ पापोडा येल बाकर आवडत नाही. तर या काका म्हणताच काय रानटे हो चदग मेंगर गौरी तुमच्याकडे नाही म्हणत, आमच्या खानदेशात म्हणतात. बर आता प्रपंच खात्यामध्ये जर अशी रीत आहे परमार्थात आमच्या माई बघा पाणी भरून शिदा आणायच्या, भाकरी आणि कालवण आणायच्या, रस्त्यानं चालता संतांच्या अभंग गुरुदेवांची पद गुणगुणायच्या. चालता अहो स्थिती व्हायची. स्थिती झाल्यानंतर भाकरी कुणीकडं कालवण कुणीकडं, भाकरींचा आणि कालवणचा सडा पडायचा. सुटला माझा पदर बाई मी नवती भानात, सुटला माझा पदर बाई मी नवती भानात. या सद्गुरूचा बाई पार आ गए, नाम घेता बाई माझे लाल झाले डोळे,
रामदास रामदास शब्द आले कानात शब्द श्रीधराचा वार मारले महाराष्ट्रात या रामदासांचा वार मारले महाराष्ट्रात तुझला माझा पदर नाही मी नव्हतं मानत तुझला माझा पदर नाही मी नव्हतं मानत या श्रीधराचा वार मारले महाराष्ट्रात या रामदासांचा वार मारले महाराष्ट्रात सद्गुरुना महाराज की जय. शांते शांते काय चांगलं केलं नाही बाई. काय माळ घातली काय गुरु केला माय. चांगलं नाही केलं हो बाई. कोण काय तर कोण काय. शांता अगं भाकरी कोणीकडं कालवण कोणीकडं सगळी माती झाली. लेकरांना काय देणार. काय चालवलंय शांता म्हणती ताई ग गुरु गृह जिये दिशी गुरु गृह जिये दिशी तो देश वसे मानसी विरहिणी का कुरंगिनी ही वल्लभाते कै बिरडे तुटेल कै तो स्वामी भेटेल युगावनी वडील निमिष मानी सद्गुरु घरचे अमृत पिले पिले भजी भजी सद्गुरु घरचे झाले दासी अमृत पिले कप कप सद्गुरु माझा माय बाप अमृत पिले हंडा हंडा सद्गुरु नामाचा लावला देठा सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग हरिनामाची लाज मला नाही ग सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग हरिनामाची लाज मला नाही ग करू नका काही संत संग धरा करू नका काही संग करू नका काही संग करू नका काही संग देव येईल घरा शोध घेता देव येईल घरा शोध अभंगाच्या दुसऱ्या चरणातून माई सांगतात करू नका काही तुमच्या अंगावर कापूस आहे काका. माई तुमच्या अंगावर कापूस आहे. काय कापूस म्हणता.
अहो आम्ही कपडे घातलेत. तुमच्या डोळ्याला कपडे दिसतात पण कापूस आहे. तुम्ही देव आहेत माहीत देव. येडी झाली येडी झाली सद्गुरूची येडी झाली. मला पुसू नका काही मी मानसात नाही. येडी झाली येडी झाली श्रीपादाची वेडी झाली. वेडी झाली वेडी झाली या नाना बाबाची वेडी झाली. आम्हा पूस नका काही आम्ही मानसात नाही. तुम्हाला वाटतं आमच्या अंगावर कपडे आहेत. पटत्व तंतू हे पर ते तंतूचेच बनलेले आहे. ऐसी खोली डोळा पाहे ऐके हे गा सद्गुरुनाथ महाराज की जय. नामदेवाला भाषा कळायची नाही. देव ज्यांच्या हातनं दूध पितो ना त्यांना भाषा कळत नाही. त्यांना भाषा कळत नाही. आणि त्यांना भाषा करण्याकरता आमच्या मुक्ताबाईनं सांगितलं. देवानं सांगितलं नामा जाईरे भेटून ये. ज्ञानाचे सौदागर आलेत आपल्या पंढरपुरात. बघा चंद्रभागेच्या तीरावर येतात. सगळी भावंड पाया पडतात. मुक्ता पाया पडत नाही. अखंड जयाला देवाचा शेजार नाम्या तुझा अंकार नाही गेला. तुम्हाला वाटतं दादा आता यांच्या हातनं दूध पितात का? माझा देव माझ्या देवाला तोंड नाही तर दूध पिणार काय? विडाला राग येऊन तडातडा येतात गाभाऱ्यामध्ये. तुम्हाला सगळा दृष्टांत माहिती आहे. मला माझ्या मुक्ताईचं मत मांडायचं. देवानं सांगितलं मुक्तानं जे सांगितलं ते बरोबर आहे. तुझ्या खोपडीमध्ये उतरलं. तुला समजलं. तुला समजत. पाठीमागं चौघ भावंड आले. यांचं इतकंच चालू होतं. पाठीमागून माझी मुक्ता आली. मुक्तानं निदर्शनात आलं. मुक्तानं डोळे जागले आणि मुक्ता मार्गी लागली. ओ अंतर्मुख ओनी करीते चिंतन. अंतर्मुख ओनी करीते चिंतन. तेने जनार्दन प्रगटला. तेने जनार्दन प्रगटला. नयनी लोटला प्रेमी महापूर. नयनी लोटला प्रेमी महापूर. कापते शरीर आम्ही तर बघितलंच नाही. असा कुठे कीर्तनकार राहतो का? कीर्तनकार कसा असतो? कीर्तनकार कसा असतो? नट्टा पट्टा आ ब ब ब ब ब ब ब ब ओ ताई ओ ताई ओ ताई. इथं कीर्तनकार नाहीये. कीर्तनकार नाहीच आहे. कीर्तनकार नाहीच आहे. तुम्ही बोलणार कोणाला? असं कुठं कीर्तन राहतं का? यालाच कीर्तन म्हणतात ताई. अंतर्मुख ओनी ओरिजिनल करीते चिंतन. तेने नारायण. भूक भागावी म्हणून पोटात अन्न टाकता का पोटाला गरगटा लावता वरण भाताचा? होय माई. वरण भाताचा गरगटा पोटाला लावता का पोटात टाकता? पाण्याची ताण भागवायची.
पाणी पिऊन टाकता का अंगावर वत्ता? पिऊन टाकतो. बर, पिऊन टाकता. तपकिरे मिश्रांची तल्लफ लागली. डोक्याला लेप लावता का दाताला लावता? एकच कळत, एकच कळत. ज्यांच्या नामानं, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने फुलतो माझा मुखडा, श्रीपाद बाबा माझ्या पायाचा बाबा माझ्या नामाने, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने फुलतो माझा मुखडा, श्रीपाद बाबा माझ्या ज्यांच्या नामाची कीर्ती आहे थोर, नाम घेऊन झालो विभोर, त्यांच्या नामाची कीर्ती आहे थोर, नाम घेऊन झाले विभोर, त्यांच्या नामाचा, त्यांच्या नामाचा, त्यांच्या नामाचा अनुभव प्रेरणा, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, दांडक बाबा माझ्या काळजाचा तुकडा. झाले मी धन्य, सार्थक झाले कोटी जन्माचे पुण्य. या संसारातून, या संसारातून, या संसारातून झाले मी मोकळा. श्रीपाद बाबा माझ्या त्यांच्या भक्तीमध्ये आहे आनंद, मला लागला नामाचा छंद, त्यांच्या भक्तीमध्ये आहे आनंद, मला लागला नामाचा छंद, त्याने बदलवली, त्याने बदलवली, त्याने बदलवली माझी जीवन धारा. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, दांडक बाबा माझ्या काळजाचा तुकडा. माझ्या बाबांनी तेच उगणाले मज कर्म, तेव्हाची पुसले जन्मानी मरण. जन्माश्रवे श्रम वरचिले गेले, अर्जुना पाहिल पावेळ नवेल बारी. ही संन्यास युक्ती सोपारी, दिदली मी तुझ फक्त 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 फक्त. या देहाच्या बांधणीनं पडीचे सुख दुःख, सुख दुःखाच्या सागरीनं पुढीजे सुखे सुख रूपा घडीजे माझी अंगा. सद्गुरुनाथ भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. एकदाची लई झाली, मग ब्रह्मदेवाच्या बापानं जर पेरली तर ती आता उगवू शकत नाही. ब्रह्मदेवाच्या बापानं का पेरीना तरी आता उगू शकत, पण लाई व्हावं लागल, लाई व्हावं लागल. जोपर्यंत लाई होत नाही, लाई होत नाही तोपर्यंत 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 भाजून निघावं लागेल. ही मतलबी सुगरण आहे. सुगरण खूप मतलबी असते. तिला एका अंगानं भाजून लाई होत, तिला सर्वांगानं भाजून काढते. बघा, सर्वांगानं जोपर्यंत भाजून निघत नाही तोपर्यंत लाई होत नाही. गरा 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 फिरवते. जोपर्यंत जोपर्यंत लाई या दशेला येत नाही. माझ्या खानदेशामध्ये कढईत टाकलेली ज्वारी लाई जर बनली तर एकही लाई कढईमध्ये थांबत नाही. तुमच्याकडे काय पद्धत? तुमच्याकडे काय पद्धत? एकही लाई थांबत नाही. तुमच्याकडे काय पद्धत? आम्ही नुसतं म्हणतो बीज भाजून केलेलं आहे, बीज भाजून केलेलं आहे.
बोलणारही कळत नाही. बोलणाऱ्याचा एक डबा खाली आणि समोरचा डबे खाली. बोलणाऱ्याचा डबा खाली. ऐकणाऱ्याचे डबे. इथलं सोपं नाही ताई ते. हां इथलं सोपं नाही. हां ते वर्त तसे देही ना माझ्या ठाई तयाच्या मी हृदयी समग्र से विडोबार लक्ष्मणा बलभीमा ओ
संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व सर्व भावी दास झाला त्यांचा, तेचीच माझे हित करते सकल. जेने हा गोपाळ कृपा करी. जर परंपरा जीवनात आली नसती, वंदनाताईचं संपलं होतं 2019 मध्ये. एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. डबड्याचं काम अपूर्ण होतं म्हणून ताई तुमच्यापर्यंत आली. संतांची आजही दुःखाचे ते केणे जाईल बापा सारे. 84चे फेरे चुकतील. आजही आजही फक्त केल्याने होत, केल्याने होत, आधी केल्याची पाहिजे. हाची करावा विचारा, क्षणोक्षणी हाची करावा विचारा. करावया पार भव सिंधू. फुल दिसतंय, फुल दिसतंय ना. वय माई शेवट शेवट फुल दिसतंय ना. या फुलाला किंमत कोणामुळं? फुलाला किंमत कोणामुळं? दिसतो का? नाही का? आहे दाखवा ना. कसं बोटाना दाखवू तुला रे गे. दुधामध्ये तूप आहे, आहे का नाही? आहे. दाखवा बरं, दाखवा बरं, दाखवा बरं. माई आहे पण दाखवता येत नाही. मग तूप येण्याकरता काय करावं लागतं? क्रिया. दुःखाचे ते केणे जाईल बापा सारे. 84चे फेरे, 84चा फेरा चुकवायचा आपल्याला. इथला झोपा नाही भाऊ. अवस्था म्हणी म्हणजे बडा व्हायच्यास का? येडा सांगला की माकडाने वाहिन्या. ती अखंड टिकायला पाहिजे. अखंड अखंड जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. हा, तुमच्या नाकातला श्वास अखंड आहे का खंडित आहे? अखंड. तुम्ही 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 ओय गागा ओय माई, तुमना नाक म्हणी हवा, तुमना नाक म्हणी हवा अखंड एका कदय मध्ये? अखंड. तुमचा श्वास अखंड चालू राहतो का केव्हा केव्हा? अखंड. तुम्ही काय नुसता गंमत दगता का माय? तुम्ही बोलत तर जावा. तुमून बी तुमून बोलत तर जावा. तुमचा नाकातला श्वास अखंड आहे. तुम्ही आहेत म्हणून श्वास आहे का श्वास आहे म्हणून तुम्ही आहेत? श्वास आहे म्हणून.
ऐकला आपण. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे नि सुख साचारू, तेथेची घर बांधिले. सद्गुरुनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास हिशोब लावला माझ्या संतांनी. 21,600 वेळा. 21,600. तुम्ही तुमच्याकडे किती वेळा बघता? नाही समजत. तुमचं तुमच्याकडे लक्ष कितीदा जातं? यांनी 21,600 वेळा सांगितलं. तुम्ही तुमच्याकडे कितीदा बघता दिवसातून? 2 मिनिट, 4 मिनिट, मिनिटभर तरी कमीत कमी. कमीत कमी. आता माझ्या भाऊनं सांगितलं, जो मुकला श्वासाला तो जातो रे नरकाला. इथलं सोपं नाही ताई, इथलं सोपं नाही. आमच्या माई तिन्ही अवस्थेत जागृती, स्वप्नी, सुषुप्ती. तिन्ही अवस्थेत सकमाजारी आनंदाचा कंद. जनी जनार्दन भरला असे, जनी जनार्दन भरला असे. भक्तीचे कौतुक सगुनी वाढे सुख. भक्तीचे कौतुक सगुनी वाढे सुख. निर्गुणी पाऊले सगुनी भजता. निर्गुणी पाऊले सगुनी भजता. विकल्प धरित जीवा झडे. विकल्प धरित जीवा झडे. माझी मुक्त्याने सांगितलं ना चांग्या, निर्गुण येणे निराकार जाणे. निर्गुण येणे निराकार जाणे. सदा माझे राणे निरंजन. सदा माझे राणे निरंजन. कोण्या कारणासी येणे माझे झाले. कोण्या कारणासी येणे माझे. माझे मी पाहिले निज रूप. माझे मी पाहिले निज रूप. मने मुक्ताबाई ऐक सांग देवा. मने मुक्ताबाई ऐक सांग देवा. प्रश्न पेडावा लवलाई. प्रश्न पेडावा लवलाई. कोण्या कारणासी येणे माझे झाले. कोण्या कारणासी येणे माझे झाले. आमच्या मैत्रिणी अवस्थेमध्ये जागृती, स्वप्ने, सुषुप्ती. सुषुप्ती तिन्ही अवस्थेत मग काम कुठलं का असेना, पाणी भरायचं असो, चालायचं असो, खायचं असो, प्यायचं असो, कुठलं काम असे ना, कामामध्ये काम राम राम तिन्ही अवस्थेत. हां, आणि बाबांनी तो आपल्याला तसाच उपदेश केला. फक्त त्या गोष्टीची गोडी लागायला पाहिजे भाऊ. करणाऱ्याला सोपं आहे बरं, करणाऱ्याला खूप सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. काही द्यावं बी लागत नाही, काही घ्यावं बी लागत नाही. हां, काही टाकावी लागत नाही, काही धरावी लागत नाही. फक्त आपलं घर आपले समजायला पाहिजे. आपलं घर मग निवांत त्यात सुखे मी निजलो गा. शून्य सारोनी ते त्रिकुट शिखरी गा. दान मिळे आई टाकिली पात्र जोडी. धर्म अधर्म
कोलाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा. कोलाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा. उरले 17 विगा तिन पुरविली इच्छा. सुखी मी निजलो गा शून्य सारोनी. परिणाम ऊर्ध्वमुखी आडविला सोहम शब्दाचा नाद. अरूप जागविला अरूप जागविला दाता घेऊन छंद. घेऊन आला दान निज तत्व निज बोध. स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. सुखी मी निजलो शून्य सारोनी ते त्रिकुट शिखरे दान मिळे आई. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. म्हणून चालविला मागे येतील त्याशी. मागून आली वाट ओढी जैशीच्या तैशी. तरले तर तिघा आणि विश्वासी. भाऊ पाया पडून सांगते वर्मत एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवन लागोनी दिठाव. मनवनी संगटाकी सिरी अद्वैत भाव. तुक मन हाची संती मागे केला उपाव. सुखी मी निजलो गा शून्य सारोनी ते त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. सकयाची संती लागताची पायी जन्म मरंगाला अनुसरून विषय असेल. सज्जनांनी खरंच विचार करावा. अभंगाला सोडून घराघरातल्या कान्या तुमचे मन करमणूक केली असेल ताईनं. ताईचा प्रकृतीचा गुणदोष जल्ले शेवा. प्रभू तुझ्या स्वरूपामध्ये आमच्या मनीषाताई आमचं बाळ आलं असेल त्याला सुखाची जागा दे. स्वरूपी जागा दे. पाठीमागं त्यांचं लेकरं बाळ नातवंड मुलं मुली परिवार लेकराचे आई वडील पाठीमागं त्यांना मोठा तुझा आशीर्वाद राहून दे. झालेली सेवा भक्तवृंदांच्या चरणी टाळकरी माळकरी मृदंगाचारी भाऊराजा विरेकरी माईसाहेब सगळ्यांच्या चरणी वाकपूस अर्पण करते. हृदय संत श्री पावा संत रामदास बाबा धनराजजी बाबा नाना बाबा यांच्या चरणी अर्पण करून शेवेला इथं पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की. 2 मिनिटं फक्त उठू नका. मी जास्त वेळ घेत नाहीये. स्वर्गवासी मनीषा बालाराम फराड यांना जाऊन आज 1 वर्ष झाला.
आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ज्यांची सुश्रव्य अशी कीर्तनाची सेवा आपण श्रवण केली त्या आपल्या सर्वांचे परिचित जरी नसल्या पण त्यांचा आज जर खरं विचार केला तर आई ज्या आज इथे आहेत निव्वळ खरोखर ताई बाबांनी सांगितलं असेल देवाला का भगवंता या माझ्या ताईचं काहीतरी कार्य अजून बाकी आहे आणि ते त्यांना करायचं आहे म्हणून त्यांना तुम्ही जीवदान द्या। आणि ताई त्यांचे मिस्टर यांचा ॲक्सिडेंट होऊन त्यांचे मिस्टर जाग्यावरच हे झाले होते आणि ताई 21 दिवस कोमामध्ये होत्या परंतु संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संत कृपा कुठेतरी त्यांना कामा आली आणि खरोखर ज्याप्रमाणे सच्चिदानंद बाबा जसं माऊलींनी सच्चिदानंद बाबांना जसं जिवंत केलं आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली खरोखर बाबांची सुद्धा इच्छा असेल की माझ्या ताईकडनं हे भागवत धर्माचं कार्य आहे हे त्यांच्याकडनं घडावं म्हणून आज ताई आपल्या इथं आहेत। ताईंनी सुंदर असं प्रबोधन केलं त्याच्यामध्ये आपण ऐकलं असेल ताई सुद्धा स्वतः म्हणाल्या का असं कीर्तन असतं का। खरोखर आजची कीर्तन मर्यादा जर बघितली याला कीर्तन म्हटलं जातं। असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विधेय भोगुदशा परंतु आपल्याला संशय येईल का हे काय आहे या अंगात येणं हे काय नक्की काय आहे। मायबापांनो संतांना सुद्धा हे अनुभव झाले आज सुद्धा जसंच्या तसं अनुभव आज सुद्धा येतोच फक्त आपण ते स्वीकारलं पाहिजे ताईंचं ऐकलं पाहिजे आपण मनाचं कान करून जर ऐकलं तर नक्की ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि होतेच। तुका म्हणे येते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये तेच अनुभव आज सुद्धा येतात। ताई धुल्यावरनं इकडे आल्या लक्षात घ्या ते टाइमपास म्हणून पाकिट मिलाव म्हणून नाही धंदा बोलून नाही। आज तुम्ही बघित असाल भाऊ 50-50 40-40 हजार रुपये पाकिट घेऊन कीर्तन करतात मायबापांनो पण ताई इथे जे आलेले आहेत ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे हाच फक्त हेतू बाबांनी जे सांगितलंय काम ते ताई आज करत आहेत। असो ताईंचं बोलावं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी भगवंताच्यांनी बाबाच्यांनी प्रार्थना करेन की ताईंना असंच उदंड आयुष्य देवो आणि हे बाबांचं कार्य त्यांच्याकडून अहोरात्र घडत राहो। आणि अजून एक सांगतो की ताईंनी जे सांगितलं तुम्हाला मी पहिलेच म्हणून गेलो को तुका म्हणे येते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव काम नाही। खरोखर आपल्याला जर वाटत असेल की हे नक्की काय आहे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण प्रकाश बाबा इथे आहेत तुकाराम बाबा आहेत तिकडे नारायण बाबा आहेत ताई इथेच आहेत त्यांना आपण विचारू शकता का ताई बाबा हे जे आहे तुम्ही जे सांगितलेलं हे नक्की काय आज सुद्धा तो अनुभव येतो का विचारला तर नक्की ते आपल्याला देतील आणि तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। सागरामधले मोती कसे दिसतील वरवर पाहुनी हवे तर घे खोल बुडी मारुनी। बाबांनो आपल्याला जर सागरामधले जे मोती आहेत ते जर पाहिजे असतील ना तर खोल बुडी मारून घ्यावं लागतील म्हणून जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे तसं कळणार नाही। असो झालेली सेवा बोलण्यासारखं भरपूर आहे ताईंच्याबद्दल पण वेळ झालेला आहे तरी आम्ही ताईंना श्रीफल आणि वस्त्र देत आहे। सुंदर अशी सेवा केली त्याबद्दल आम्ही ताईंना श्रीफल आणि वस्त्र देत आहे त्याचा स्वीकार करायचा आहे। घ्या दोन मिनिटं फक्त उठू नका 2 मिनिटं।